26 एप्रिल हा श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा एक महत्त्वपूर्ण दिवस असल्याने या अंतर्गत अनेक कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती महेश इंगळे यांनी दिली आहे। वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज देवस्थानच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ महाराजांचा 147वा पुण्यतिथी सोहळा 26 एप्रिल रोजी साजरा होत आहे। या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल अखेर धर्मसंकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवास जगद्विख्यात कलाकारांची उपस्थिती असणार आहे, अशी माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली। नमस्कार। श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांना माहीतच आहे की लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेलं श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचं मंदिर, या मंदिरामध्ये सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा 147वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या दिमागात साजरा होत असतो आणि यावर्षी तो साजरा होत असून प्रकट दिन म्हणजे 31 मार्च रोजी शहराच्या प्रमुख मार्गावरून समाधीमठ येथे सकाळ पहाटे 4 वाजता प्रभात फेरीने या उत्सवाची सुरुवात होते आणि ती प्रभात फेरी या ठिकाणी पुन्हा आल्यानंतर पहाटे 5 वाजता काकड आरतीने त्याची समाप्ती होते आणि दिनांक 13 एप्रिल ते 25 एप्रिल या उत्सव कालावधीमध्ये कीर्तन, प्रवचन, धर्मसंकीर्तन, पुन्हा भारूड अशा प्रकारचे विविध जे धार्मिक कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम साजरे होतात। तसेच पारायणाची सुरुवात होते। यावर्षी या पारायणाला 300 महिला बसलेल्या आहेत आणि या पारायणाची सुरुवात सकाळी 8 ते 11 यामध्ये 55 अध्यायाची गुरुलीलामृताची पोथी असते, त्या पोथीचं पारायण या प्रसंगी होत असते। त्यानंतर भजनी मंडळ 12 ते 4 या वेळेमध्ये 4 भजनी मंडळांना ही सेवा दिली जाते आणि साधारणतः 60 भजनी मंडळं यामध्ये सहभागी होतात। त्यामध्ये राज्यातून विविध भागातून या ठिकाणी भजनी मंडळ येतात, आपली सेवा देतात। तसेच या उत्सवाची मेन जो उत्सव आहे तो 26 एप्रिल रोजी स्वामी समर्थांचा पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी साजरा होतो। त्या दिवशी पहाटे 2 वाजता प्रभात फेरी म्हणजे स्वामींचा नामघोष करत ती फेरी नगर प्रदक्षिणा म्हणून त्याला उल्लेख असतो, ती नगर प्रदक्षिणा शहराच्या प्रमुख मार्गावरून येऊन पुन्हा 4 वाजता या ठिकाणी येते आणि 4 वाजता त्या दिवशी काकड